श्री स्वामी समर्थ. आज आपण धुळे येथील रहिवासी असलेल्या ताईंचा खूप सुंदर असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, आज मला येथे एक ओळ आठवते, जिथे सर्व काही असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. या वाक्याची प्रचिती महाराजांनी खरंच मला क्षणोक्षणी करून दिली आहे. आज मी त्याच बाबतीत तुम्हाला माझा अनुभव शेअर करत आहे. स्वामी भक्तांनो, मी धुळे येथील रहिवासी आहे. माझं सासर हे धुळ्याचं आणि माहेर हे अहिल्यानगर येथील आहे. मी स्वामींच्या सेवेत कशी आली तर आमच्या घरी, माझ्या आईच्या घरी खूप साऱ्या गाई, म्हशी, सर्व काही, घरही मोठं, त्यामुळे आमच्या घरी खूप सारे पाहुणे कंटिन्यू भरलेले असायचे. खूप पाहुणे, त्यामुळे घरामध्ये खूप छान वातावरण असायचं. माझी आई तर ही अन्नपूर्णाच. तिला स्वयंपाकाचा कधीच कंटाळा येत नव्हता. पण ती महाराजांची देखील खूप निस्सीम भक्त. शंकर महाराज आणि महाराज यांच्यावर तिचा प्रचंड विश्वास. स्वामीचरित्रातील एक अध्याय वाचल्याशिवाय तिने जेवण केलं नाही. तिला कधीही आग्रह केला तरी ती म्हणायची नाही, माझा अध्याय वाचून झालं तरच मी जेवण करेन. आणि तिला सवय होती, ती खूप मोठ्याने वाचन करायची. त्यामुळे ते आमच्या कानावर देखील पडत होतं आणि मलाही त्याची गोडी कशी लागली तर ते मला वाटायचं, आई वाचताना एक गोष्ट सांगत आहे असं वाटायचं. ज्यावेळेस बसप्पा तेलीची गोष्ट यायची त्यावेळेस मला खूप कुतूहल वाटायचं की प्रचंड साप, आणि त्या साप महाराजांनी त्यांना घ्यायला लावले आणि त्यांनी खरंच घेतले. किती त्यांचा विश्वास आहे आणि महाराजांनी कसा चमत्कार केला हे मला खूप छान वाटायचं. त्यावेळेस मी 10वी होते. 10वी असताना मला अचानक सुट्ट्या आल्यामुळे मी म्हटलं की मला देखील हे पारायण करायचं आहे. पारायण करायचं, कसं करायचं काही माहीत नव्हतं, पण एक गोष्ट, त्या गोष्टी मला कळाव्या, त्याच्यात काय काय आहे त्या गोष्टी समजण्यासाठी मला ते पारायण करायचं होतं. आणि मी पारायणाला सुरुवात केली. तिथून पासनं मला स्वामींची गोडी लागली आणि स्वामींची सेवा सुरू झाली. त्यानंतर माझं शिक्षण कंप्लीट झालं. शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर मला धुळे येथे माझं लग्न करून देण्यात आलं. माझे मिस्टर हे पोलीस खात्यामध्ये होते. आमचं लग्न झालं. त्यांचे रिझल्ट लागले आणि त्यांची नियुक्ती झाली आणि आमचं लग्न झालं. त्यांचं जे काही पोस्टिंग होतं ते त्यांना बीडला देण्यात आलं. आता बीडला माझा प्रवास सुरू झाला. माझ्या नवीन संसाराची सुरुवात झाली आणि महाराज देखील माझ्याबरोबर होते. महाराजांचा ग्रंथ वाचणे सुरूच होतं. रोज एक अध्याय आईप्रमाणे मी देखील करत होती महाराजांची सेवा. पण माझ्या मिस्टरांची नवीन ड्युटी असल्यामुळे आणि त्यांना तिथे खूप सारं डिप्रेशन होतं. खूप सारे नाईटच त्यांना करावी लागत होते. त्यामुळे त्यांची झोप काही व्यवस्थित होत नव्हती. चिडचिडपणा फार होत होता. तब्येत त्यांची बरी नसायची. दिवसभर झोप नसल्यामुळे आणि रात्रीही झोप नसल्यामुळे त्यांना ॲसिडिटीचा प्रचंड त्रास होऊ लागला आणि त्याचमध्ये तिथे क्राईम्स देखील खूप सारे होते आणि त्यामुळे काय करावं तेच कळत नव्हतं. महाराजांकडे साकडं घातलं, पण जे व्हायचं तेच झालं. माझ्या मिस्टरांना शुगर निघाली आणि त्यांची शुगर इतकी वाढली होती की ती कंट्रोलच्या बाहेर गेली होती. त्यामुळे माझ्या मिस्टरांना ॲडमिट करावं लागलं. मिस्टर ॲडमिट झाले आणि माझा महाराजांचा जप सुरूच होता. महाराजांचा धावा सुरूच होता आणि त्यांची 8 दिवसानंतर साखर ही नॉर्मल झाली. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. माझ्या मिस्टरांना डिस्चार्ज झाला तेव्हा मी म्हटलं की आपण घरी गावाकडे जाऊया, फ्रेश वातावरणामध्ये तुम्हाला बरं वाटेल, आपण रजा टाकूया, 1 महिन्याची रजा टाकून आपण घरी जाऊया, असं मी सजेशन दिलं आणि मिस्टरांनी देखील ते ऐकलं. आणि त्यांना पण अगोदर एवढा त्रास कधीच झाला नाही. त्यानंतर खूप त्रास त्यांना जेव्हापासून हॉस्पिटलमधून आले तेव्हापासून खूप त्रास सुरू झाला. त्यानंतर तो त्रास काही थांबतच नव्हता. मग आम्ही सुट्ट्या टाकल्या आणि दरवेळेस आम्ही गावाकडे जेव्हा यायचो तेव्हा सोबत कुणाला तरी घेऊन यायचो. पण मिस्टर काय म्हटले की आता ह्या वेळेस आपल्याला खूप दिवस जायचं आहे तर कुणालाच घ्यायचं नाही, आपण फक्त एक ड्रायव्हर घेऊन जाऊया, असं आम्ही ठरवलं. आणि म्हटलं ठीक आहे. तर मी आणि माझे मिस्टर आणि ड्रायव्हर असे आम्ही 3 जण येण्यासाठी निघालो. आणि अचानक रस्त्यामध्ये माझ्या मिस्टरांना काही ना काही होत असायचं. त्यामुळे मला खूप काळजी वाटायची. माझे मिस्टर ड्रायव्हरच्या साईडला बसले होते, मी मागे बसले होते. माझं लक्ष सारखं माझ्या मिस्टरांकडेच होतं. मला लहानपणापासून, जेव्हा मी लहान कळायला लागलं तेव्हापासून मी माझ्यासोबत महाराजांची विभूती कायम ठेवत असायचे. आईला सवयच होती, बाहेर कोणी निघालं की लगेच त्याच्या
याच्यामध्ये पर्समध्ये महाराजांची विभूतीची पुडी बांधून द्यायची आणि मला ती सवय नकळतपणे लागून गेली. महाराजांची विभूती कायम माझ्या सोबतच असायची आणि ती विभूती माझ्यासोबत होती आणि मुखामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप चालू होता. महाराजांवरती सर्व काही आता सोडलेलं होतं. अचानक माझ्या मिस्टरांचं हालचाल वेगळी वाटायला लागली, म्हणून मी त्यांना मागून हात ठेवला. "काय हो, तुम्हाला बरं वाटत नाही का? काही होतंय का?" त्यावेळेस माझ्या मिस्टरांनी माझ्याकडे मागे वळून बघितलं. त्यावेळेस मला खूप धक्का बसला, कारण त्यांचा चेहरा पूर्णपणे पिवळा पडला होता. त्यांना श्वास घ्यायला प्रचंड त्रास होत होता. मी खूप घाबरली आणि मी त्यांना म्हटलं, "तुम्ही पाठीमागे बसा." माझे मिस्टर पाठीमागे आले आणि मग मी त्यांना माझ्या पर्समधून विभूती काढली, त्यांच्या डोक्याला लावली, छातीला लावली आणि त्यानंतर त्यांना म्हटलं, "तुम्ही खाली झोपा." माझ्या मांडीवरती त्यांना झोपवलं, पण त्यांना खाली झोपवल्यानंतर प्रचंड त्रास पुन्हा होऊ लागला. श्वासच घेता येत नव्हता. त्यांची परिस्थिती ही खूप क्रिटिकल होत चालली होती. त्यावेळेस मी ड्रायव्हरला म्हटलं की "ड्रायव्हर, तू आता कुठलाच विचार करू नको, काहीच करू नको, कुठलाच सिग्नल पाहू नको, काहीच नको. तू जशी ॲम्ब्युलन्स चालते तशी गाडी चालव वेगवान. आपल्याला लवकरात लवकर हॉस्पिटलला पोचायचं आहे. जिथे कुठे लवकर हॉस्पिटल दिसेल तिथे गाडी उभी कर." असं मी त्याला सांगितलं आणि त्याने देखील गाडी जवळपास 100-120च्या स्पीडने तो चालू लागला. मी त्याला म्हटलं, "ॲक्सिडेंट होणार नाही. महाराज आहे. महाराजांवरती विश्वास ठेव. माझा विश्वास आहे." माझं मुखामध्ये जोरामध्ये "महाराज धावा, मदतीला या," अशी हाक महाराजांना मी मारत होते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मोठ्याने जप मी करत होते आणि आमची गाडी महाराजांच्या कृपेने आम्ही 60 किलोमीटर अंतर फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये पार केलं आणि आमची गाडी हॉस्पिटलसमोर येऊन थांबली. माझ्या मिस्टरांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेतलं. डॉक्टरांनी बघितलं, सर्व काही चेकअप केले. त्यांना ICUमध्ये ठेवण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितलं, "ताई घाबरू नका, व्यवस्थित सर्व काही होईल, आम्ही आहोत," असं आश्वासन डॉक्टरांनी दिलं. मी गाडीमध्ये माझ्या मिस्टरांचा संयम तुटू नये म्हणून अजिबात रडली नाही. पण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर, डॉक्टरांकडे बघितल्यानंतर मला माझं रडू मी थांबूच शकली नाही. मी ढसढस रडू लागली. "माझं कुंकवाचं रक्षण करा, वाचवा, तुम्हीच माझ्यासाठी आता देव आहात," असं मी डॉक्टरांना खूप बोलली. ते म्हटले, "ताई काळजी करू नका, देवावरती विश्वास ठेवा, सर्व काही व्यवस्थित होईल. आम्ही आमचे प्रयत्न सर्व काही करत आहोत." महाराजांचा धावा सुरूच होता. मी एकटी पडल्यासारखं वाटत होतं, कोणीच नव्हतं आणि आम्ही मग काय केलं की डॉक्टर म्हटले की आता बरोबर त्यांच्या विभूती लावल्यामुळे थोडंसं त्यांना बरं तेव्हाच वाटलं होतं. 10-15 मिनिटांनी बरं वाटलं होतं. पण मग डॉक्टरांनी जेव्हा संध्याकाळी सर्व काही रिपोर्ट वगैरे केले, शुगर वगैरे चेक केली, तर शुगर त्यावेळेस नॉर्मल झालेली होती. डॉक्टर म्हटले, "काही काळजी नाही, पेशंट आता क्रिटिकल नाही, व्यवस्थित आहे." डॉक्टरने जेव्हा असं सांगितलं तेव्हा मला मध्ये धीर आला. डॉक्टर म्हटले, "दुसऱ्या दिवशी आपण पुन्हा त्यांचे चेकअप वगैरे करू आणि त्यानंतर तुम्ही कुठे जायचं त्याचा निर्णय घ्या," असं डॉक्टर म्हटले. तर म्हटलं ठीक आहे. मग त्या रात्र आम्ही तिथेच काढली आणि माझ्या बॅगमध्ये स्वामीचरित्र सारामृत हे पुस्तक होतं आणि मग मी ते पुस्तकाचं पारायण करायचं ठरवलं. रात्री मी ते पूर्ण पारायण कंप्लीट केलं. पारायण माझं कंप्लीट झालं आणि काय आश्चर्य स्वामी भक्तांनो, सकाळी ज्या मावशी होत्या त्यांनी बेसनाचे लाडू आणले होते. त्या सर्व दर गुरुवारी काही ना काही वाटत असायचा. तो वार होता गुरुवार आणि त्यांनी बेसनाचे लाडू करून आणले. माझं पारायण झालं आणि मला त्यांनी हातावरती बेसनाचा लाडू दिला. मला खूप आनंद झाला. महाराजांच्या आवडीचा लाडू आला म्हणजे आता सर्व काही व्यवस्थित होईल. स्वामींनी मला प्रसाद दिला असं माझ्या मनामध्ये आतून फिलिंग निर्माण झाली आणि मग माझ्या मिस्टरांना बरं वाटलं. आम्ही आता मग गावाकडे जाण्यासाठी निघालो. आम्ही गावाकडे आलो. माझ्या मिस्टरांना मोकळ्या हवेमध्ये थोडंसं बरं वाटू लागलं होतं, पण सारखं आमचं त्यांच्यावर लक्ष होतं. 1 महिन्याचा काळ व्यवस्थित गेला. महाराजांचे मी त्यावेळेस खूप पारायण केले. स्वामींचे पारायण वगैरे सर्व काही केले. पुन्हा आता ड्युटीवरती रुजू व्हायचं होतं. सर्वांनी सर्व काही सांगितलं. माझे सासू-सासरे देखील माझ्या मिस्टरांच्या साठी खूप म्हणजे खूप ते धावतात, कष्ट करतात, कारण माझ्या मिस्टरांमध्ये त्यांचा प्रचंड जीव आहे. माझे सासू-सासरे देखील महाराजांचे निस्सीम भक्त आहे. त्यांनी देखील महाराजांना नवस केला, "माझ्या मुलाचं वरचं संकट सर्व काही टळू दे, त्याला व्यवस्थित वाटू दे, आम्ही तुझ्या पायीवारी अक्कलकोटला येऊ," असा नवस केला आणि माझे मिस्टर एकदम व्यवस्थित झाले. त्यानंतर पुन्हा आम्ही येण्यासाठी निघालो. सर्वांनी सांगितलं की "त्याची काळजी घे, त्याच्याकडे लक्ष दे, त्याला कुठलंच टेन्शन देऊ नको." मी म्हटलं, "हो, मला कळतं, मी कुठलंच त्यांना टेन्शन देणार नाही, कुठलंच काही सांगणार नाही," असं म्हटले. त्यानंतर आम्ही पुन्हा आलो. आता सर्व काही व्यवस्थित चालूच होतं आणि
आता काय म्हटलं, की माझे मिस्टर म्हटले, की "तू आता घरी एकटीच असते तर बोर होत असेल." मी म्हटलं, "नाही, माझे स्वामी आहेत. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त तुमची तब्येतीकडे लक्ष द्या." आता मला असं वाटत होतं, की मिस्टरांची बदली व्हावी, कारण बदली जर व्यवस्थित ठिकाणी झाली तर सर्व काही व्यवस्थित होईल. त्यासाठी मी काय केलं, की स्वामींचे 21 स्वामीचरित्राचे पारायण करायचे ठरवलं. माझ्यामध्ये जी काही मी सेवा करायची ना, ती महाराजांचे स्वामीचरित्र सारामृताचीच जास्त माझ्याकडून महाराज सेवा करून घेत होते. कारण मला चरित्र वाचायला फार आवडत असायचं. प्रत्यक्षात महाराज बसलेले आहे, त्यांचं चरित्र घडत आहे, असं मला वाटत असायचं. मी 21 चरित्राचा संकल्प सोडला आणि पारायण करायला सुरुवात केली. आणि यामध्ये महाराजांनी इतका सुंदर अनुभव मला दिला स्वामी भक्तांनो, तो अनुभव आता मी कधीच विसरू शकत नाही. तो असा होता, माझं पारायण कंप्लीट झालं, की मी संकल्प केला होता, की पारायण कंप्लीट झालं, की 21 मोदक करून महाराजांना त्याचा नैवेद्य दाखवेन. असा मी संकल्प केला आणि माझं पारायण कंप्लीट झालं, की मग मी 21 मोदक बनायचे आणि ते मोदक तळायचे. ज्यावेळेस 21वा मोदक मी तेलामध्ये टाकला, की घरामध्ये कोणी ना कोणी यायचं, अतिथीच्या रूपामध्ये येऊन मला तेच हे करायचं आणि मग मी तो 21वा मोदक त्याच्या हातामध्ये ठेवायची. पहिल्या पारायणात तसंच झालं. पहिल्यांदा मला काही कळालं नाही, की अचानक आलं असेल. कोणी पण यायचं, त्यांचे मित्र, कोण मागायला येतात ते शेजारी, असं कोणी पण, कुठलंही बालक वगैरे कोणी यायचं. दुसऱ्या पारायणाला तसंच झालं, तिसऱ्या पारायणाला तसंच झालं, चौथ्या पारायणाला 5 दिवस कंटिन्यू होत आल्यानंतर मला कळालं, की नाही, महाराजांचीच काहीतरी लीला आहे, महाराजांचंच काहीतरी आहे. आणि मग यांनी काय केलं, की त्यांच्या मित्रांना सांगितलं, की 11वं पारायण, की माझ्या पत्नीसोबत असं होत आहे, की 21 मोदक केलते आणि 21वा मोदक तळायच्या वेळेस कोणी ना कोणी येतच. त्यांचे मित्र खूप असले, काही पण अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवतो आणि काही पण तू पण काही पण नादाला लागतो, असं ते म्हणून हसले. आणि काय मग दुसऱ्या वेळेस काय झालं, की दुसऱ्या दिवशी अचानक माझं पारायण संपलं. आता त्यांना माहीत नव्हतं मी कधी वाचते काय. माझं पारायण संपलं. त्यानंतर माझे मोदक तळायला आणि तेच मित्र जे काल हसत होते, तेच मित्र माझं 21वा मोदक ज्यावेळेस तळत होतं, त्याच वेळेस त्यांची एंट्री घरामध्ये झाली, बेल वाजली आणि त्यांना म्हटलं, की महाराजांच्या प्रसादाचा आज तुम्हाला महाराजांनी प्रचिती दिली. बघा 21वा मोदक तुमच्या हातावरती मी आज ठेवत आहे. ते बघून त्यांनाही त्याचा विश्वास पटला, की नाही खरंच, कारण महाराजच बुद्धी देतात, महाराजच सर्व काही करतात. त्यांना देखील प्रचिती दिली. तेव्हापासून ते देखील महाराजांच्या सेवेमध्ये आले आणि स्वामी भक्तांनो या 21 पारायणामध्ये असा महाराजांनी चमत्कार केला, अशी लीला दाखवली आणि या 21 पारायणामध्ये खरंच माझ्या मिस्टरांची ट्रान्सफर झाले. आम्ही अहिल्यानगर येथे आलो. खूप छान वाटलं. त्यानंतर महाराजांची मी कधीच सेवा सोडली नाही. स्वामी भक्तांनो एकदा असाच महाराजांनी खूप मोठा अनुभव मला दिला. तो असा, की काय झालं, की त्यावेळेस IPL चालू होतं. आता IPL असल्यामुळे टीव्हीवरती सर्व काही आम्ही बघत असतो. मलाही खूप इंटरेस्ट आहे. मीही IPL बघत असते. IPL चालू होतं आणि माझे मिस्टर हे झोपले होते. त्यावेळेस आमच्या सासूबाई आमच्याकडे आलेल्या होत्या. सासूबाई मला म्हटल्या, की "अगं, तू पण आता झोपून घे, खूप उशीर झाला." पण त्या दिवशी महाराजांनी माझ्या मनामध्ये काय आणलं माहीत नाही. महाराजांनीच मला ती बुद्धी दिली. महाराजांनी मला असं वाटलं, की नाही, आज पूर्ण मॅच बघायची, कारण मॅच खूप छान होती. पूर्ण मॅच बघूनच आपण झोपूया, असा मनामध्ये विचार आला. महाराजांचं नामस्मरण चालूच होतं आणि मॅच ही सुरूच होती. मॅच कंप्लीट झाली, मॅच संपली आणि मग आता मी वॉशरूमसाठी गेले आणि किचनमध्ये बघितलं तर कसला तरी प्रकाश मला जाणवला. कशाचा प्रकाश आहे, तर मला वाटलं, की नाही. मग मी वॉशरूमवरून आले, किचनमध्ये एंट्री केली तर माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. कारण जो काही गॅस होता, तो गॅस लीक झाला होता आणि दिवा प्रज्वलित असल्यामुळे तिथे खूप मोठा जाळ झालेला होता. हे बघितल्यानंतर मी घरात खूप मोठ्याने ओरडले आणि सर्वांना म्हटलं, की खूप मोठा जाळ झालेला आहे. त्यावेळेस मग काय केलं, की रेग्युलेटर बंद केलं. लवकर माझ्या मिस्टरांना बुद्धी दिली आणि ज्या भिंतीवरती महाराजांचा फोटो, तिथेच एक फोटो लावलेला चिपकवलेला होता. त्या फोटोच्या भिंतीलाच हे झालं होतं आणि खाली पूर्ण भिंत ही काळी झाली होती. पण महाराजांचा फोटोला काही एक झालं नाही. त्यावेळेस सर्वांनी घरात त्यांनी जय जयकार केला. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अशक्य ही शक्य करतील स्वामी, असा मोठ्याने त्या रात्री जयघोष आमच्या घरामध्ये झाला. महाराजांच्या कृपेने खूप मोठं संकट आमच्यावरचं त्यावेळेस टळून गेलं.
स्वामी भक्तांनो, आता मी जे काही अनुभव सांगत आहे त्यातील एक एक शब्द हा खरा आहे आणि स्वामींनी मला अशी प्रचिती क्षणोक्षणी वेळोवेळी दिली. असंच एकदा काय झालं की माझी बहीण ही फिरण्यासाठी बेंगलोर येथे गेली होती. मला महाराजांचं एक म्हणजे कायम असतं की माझं जे कोणी रिलेटिव्ह असेल किंवा जवळची व्यक्ती असेल, कुठे बाहेर गेली, कुठे जात असेल, तर मला सांगावंसं वाटतं महाराजांना की तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या, त्यांच्यासोबत असावं, असं मी प्रत्येक वेळी म्हणत असते. माझी बहीण गेली त्यावेळेस माझं पारायण वगैरे झालं, महाराजांची नित्यसेवा झाली. महाराजांना मी बोलले की स्वामी, ती गेली आहे, तिच्याकडे लक्ष द्या बरं का, तिच्यासोबत असावं, असं मी महाराजांशी बोलले. कारण मला महाराजांशी बोलायला फार आवडतं, दुसऱ्यांशी बोलत नाही, पण मी स्वामींशी रोज गप्पा मारत असते असं सांगितलं. आणि त्यांच्यासोबत काय झालं, त्यांची गाडी ही खाली म्हणजे रोडनी चाललेली होती, रोडवरती पाऊस पडलेला होता, खड्डेही खूप होते आणि खाली दरी होती. त्यांची गाडी खड्ड्यामध्ये फसली आणि गाडी निघत नव्हती. खाली अशी गाडी कलंडली होती, दरीत कोसळणार होती, पण थोडीशी थांबलेली होती. त्यांना काय करावं तेच काही कळेना. ते खूप घाबरले होते. त्यावेळेस काय झालं, ते घाबरले आणि मग आता काय करावं. त्याच वेळेस तिथे कोणीच नव्हतं, पावसात पडत असल्यामुळे. पण अचानक पाठीमागून एक गाडी आली. त्या गाडीवरची जी व्यक्ती होती त्यांनी सांगितलं की थोडीशी गाडी हे करा, मागे घ्या आणि त्यानंतर गाडी निघून जाईल, असं त्यांनी आत्मविश्वासाने सांगितलं. त्यांनी जसं सांगितलं तसंच केलं आणि खरंच गाडी सुखरूपपणे निघाली, काहीच झालं नाही. आणि पण तिने मला ही घटना काही सांगितलीच नाही. पण एकदा काय झालं की असंच ती आमच्या घरी आलेली होती आणि घरी आलेली, आमच्या घरी कधीच वासुदेव कोणीच येत नाही, पण त्या दिवशी सकाळी 6ची वेळ होती. वासुदेव घराच्या पुढे उभा होता. मी त्यांना भिक्षा घालण्यासाठी पुढे गेली, तर त्यावेळेस माझी बहीण देखील आली आणि त्यावेळेस तिच्याकडे बघून ते म्हटले की एकदा खूप मोठ्या संकटातून तुम्ही वाचला आहात बरं का. गाडी दरीत जाणार होती, पण दैवी शक्तीने तुम्हाला वाचवलं, असं त्यांनी जेव्हा सांगितलं. त्यावेळेस मग तिने मला सांगितलं, हो गं, आम्ही गेलो होतो तेव्हा आमच्यासोबत असं घडलं होतं. मग यांना कसं माहिती? अगं मी म्हटलं, महाराजांना विनंती केली होती आणि ते स्वामीच आले होते तुझ्या मदतीला, असं तिला सांगितलं. आणि तिचा देखील महाराजांवरती विश्वास बसला. पुन्हा ती देखील सेवेत आली. असे नकळतपणे सेवेकरी माझ्याकडून महाराजांनीच घडून घेतले, असं मी म्हणेन. आणि एकदा तर असंच झालं स्वामी भक्तांनो. काय झालं की मला अक्कलकोटला जायचं होतं. मी महाराजांना कबूल केलं होतं की माझं सर्व काही व्यवस्थित झालं आणि तर मी तुमच्या वारीला दरवर्षी अक्कलकोटला येईल, असं मी कबूल केलं होतं. आणि मग मी प्रकट दिनाला दरवर्षी अक्कलकोटला जात असायची. यावेळेस काय झालं की मिस्टरांना म्हटलं की सुट्टी घ्या, आपण दोघी जाऊया. पण मिस्टरांना अचानक काम आल्यामुळे त्यांचं कॅन्सल झालं. दुसऱ्या दिवशी मी ट्रेनचं तिकीट बुक केलेलं होतं, आता ते कॅन्सल देखील होणार नव्हतं आणि माझं जाणं गरजेचं होतं, कारण माझी ही 5वी वारी होती. मग मी माझ्या मैत्रिणीला कॉल केला, तर ती म्हटली ठीक आहे जाऊया. पण काय झालं की संध्याकाळी तिचा जो मुलगा आहे त्याला खूप मोठा अटॅक आला, त्यामुळे तिचं देखील कॅन्सल झालं. पाठीची बस होती, पाठी जायचं होतं. आता एवढ्या रात्री कुणाला फोन करणार, काहीच माहीत नाही. मिस्टरांना म्हटलं ठीक आहे, मी एकटीच जाते. महाराजांना मुजरा केला, स्वामी माझ्यासोबत तुम्ही चालायचं बरं का, मला कारण भीती वाटते, मी कधीच एकटीने प्रवास केला नाही. आज तुमच्या दर्शनासाठी येत आहे, तुम्ही माझ्यासोबत यायचं म्हणजे यायचं, असं मी स्वामींना कळवळून प्रार्थना केली. त्यानंतर स्वामी भक्तांनो काय झालं की मी निघले आणि महाराजांना म्हटलं की चला आपल्याला जायचं. मी बॅग वगैरे घेतली आणि मग मी गाडीमध्ये, माझे मिस्टर स्टेशनवरती सोडायला येणार होते, तर मी पुढे बसली आणि मी काय केलं, जाताना मागचा दरवाजा उघडला, स्वामी बसा अशी आज्ञा केली आणि मग दरवाजा लावून घेतला. स्टेशनवरती उतरली, पुन्हा दरवाजा उघडला, महाराज चला असं मी म्हटले. माझ्या मिस्टरांना कळू दिलं नाही, पण मनातल्या मनात म्हटलं महाराज चला आणि दरवाजा पुन्हा बंद केला. मग आम्ही तिथे बसलो. ट्रेन वगैरे आली, मिस्टरांनी बसून दिलं आणि माझ्या समोरच जे सीट होतं तिथे मी म्हटलं स्वामी तुम्ही इथे बसा. मला पूर्ण प्रवासात एकटं वाटलंच नाही. विशेष म्हणजे त्या सीटवर कोणीच येऊन बसलं नाही. कंटिन्यू मला वाटायचं की महाराज माझ्या सोबतच आहे. मग आम्ही खाली उतरलो. त्यानंतर आम्ही रिक्षामध्ये जाण्यासाठी, मंदिराकडे जाण्यासाठी बसलो. त्यावेळेस काय झालं की महाराजांना मी माझ्या जवळच बसवलं आणि एक बाई आली, तिने देखील हात केला आणि तिने म्हणजे काय केलं की ते जिथे महाराजांना मी बसवलं तिथे न बसता ती पुढे जाऊन बसली. ती म्हणे नको मला पुढेच आवडतं आणि ती पुढे बसली. त्यानंतर मी दर्शन वगैरे घेतलं, सर्व काही व्यवस्थित दर्शन झाले स्वामींचे. त्यानंतर आता प्रसाद घ्यावा म्हणून मी प्रसादासाठी गेले. तिथे प्रसादामध्ये देखील खूप गर्दी होती आणि तुम्ही ज्यांनी तिथे प्रसाद घेतला असेल त्यांना सर्वांना माहीत आहे तिथे किती सुंदर वातावरण आहे. ताट घेऊन आपण जे काही आपल्याला वाटतात ते आपण खातो आणि तिथे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा
जप सुरू असतो. तुम्हाला माहीत आहे प्रचंड गर्दी असल्यानंतर आपल्याजवळ जे म्हणजे ते मोकळी जागा सोडूच देत नाही, जवळ बसायला लावतात. पण मी महाराजांना माझ्या जवळ बसवलेलं होतं त्या खुर्चीवरती. महाराजांना म्हटलं, "तुम्ही इथे बसा, प्रसाद ग्रहण करा." आणि विशेष म्हणजे त्या खुर्चीवर कोणीच बसलं नाही. मलाही कुतूहल वाटायचं की काय, काय माहिती काय त्यांना दिसत होतं की मला ते दिसत नव्हतं. कोणी बसलं नाही आणि कोणी काही म्हटलं देखील नाही. हे खूप विशेष झालं. त्यानंतर मग माझा परतीचाही प्रवास खूप छान स्वामींच्या कृपेने पार पडला. 1 मिनिट देखील मला असं वाटलं नाही, की मी प्रवासामध्ये एकटी आहे, की बोर झालं. महाराजांचं मुखामध्ये नाव होतं, स्वामी माझ्यासोबत होतं, हा भास कंटिन्यू होत होता. महाराजांनी खूप छान माझ्याकडून दर्शन करून घेतलं, सर्व काही व्यवस्थित केलं. खूप मोठा अनुभव मला दिला. खरंच आपण कुठेही जाताना महाराजांना प्रत्येकाने म्हटलं पाहिजे, की स्वामी माझ्यासोबत चला आणि घरी आल्यावर नंतर महाराजांना सांगायचं आहे, की स्वामी तुमच्या कृपेने सुखरूप घरी आले. हे महाराजांशी बोलण्याची सवय प्रत्येकाने लावायची आहे. खरंच महाराज आपल्यासोबत येतात. असा अनुभव स्वामींनी मला दिला आहे. स्वामी भक्तांनो, आत्तापर्यंतचे मला हे आलेले स्वामींचे दिव्य अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले? नक्की कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला देखील असेच अनुभव असतील तर तुम्ही आपल्या WhatsApp ग्रुपला जॉईंट होऊन त्याला मला तुमचा अनुभव शेअर करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तोपर्यंत आता सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.